हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज बघा मी ही साठवणीमधली चिंच तयार करणार आहे. साठवण ही किती दिवस पण राहते बरं का, किती वर्ष पण राहते, खराब होत नाही. फक्त आता ह्या दिवसात ना पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत म्हणून मला ह्याच्यामध्ये पाणी टाकता येत नाही. नाहीतर मग मीठ हिंग आणि हळदीचं पाणी करून टाकलं ना ह्याच्यामध्ये तर छान राहतात. पण ह्याला ओलसरपणा पावसाने आलेला आहे. भरपूर वाळलेली आहे ही चिंच काय ओली नाही. ह्याच्यात ते चिंचुके सगळे काढलेत. त्याला शिरा असतात बघा अशा मोठ्या मोठ्या, त्या पण काढल्यात मी. एखादी दुसरी राहिली असेल तर तुम्हाला दाखवते. हो का, अशा शिरा असतात. ह्या काढून टाकाव्या लागतात. आपण जर तोंडात खायला गेलो तर ते गळ्यात अडकते. आणि चिंच माझी खूप गोड आहे, इतकी गोड आहे ना चिंच, गुळासारखी गोड आहे. आता ह्याच्यामध्ये नाही हो का मीठ टाकायले. 4 चमचे मीठ आहे. आता हो का ही चमचा आहे माझा, ह्याच्याने 5 चमचे मीठ घेतले मी. आणि हळद घेतली 1 चमचा. हळद जास्त टाकायची नाही, का तर आपण चटणी वगैरे करतो ना पाणीपुरीला भेळला, तर हळदीचा त्याच्यात तीव्र सुगंध येते. आणि हे हिंग आहे. हिंग पण तुम्हाला नसला टाकायचं तर टाकू नाही शकता, ऑप्शनल आहे हे हिंग आणि हळद. पण चांगली राहते म्हणून हळदीने चांगलं राहते ना कोणतं पण सामान. आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते मी. हो का, असं मिक्स करून घ्यायचं. उन्हाळ्यात काय करायचं, उन्हाळ्यात जर तुम्ही चिंच फोडली, मी फोडली नव्हती ना लवकर. उन्हाळ्यात जर तुम्ही चिंच फोडली तर त्याला सगळं मी हे मिश्रण पाण्यात मिक्स करायचं. आणि पाण्यात मिक्स केलं की ते असं पसरून त्याला लावायचं सगळ्याला आणि उन्हामध्ये वाळू घालायचं. पण आता पावसाळा आहे ना म्हणून मी पाणी टाकलं नाही. उन्हाळ्यात पाणी टाकलं तरी चालते, किडे होत नाहीत.